तर आज आम्ही बनवणार आहे कोकम सरबत बनवणार आहे। तर रातांबे आम्ही आणलेले आहे आणि त्याची कशी प्रोसेसिंग आहे ही तुम्हाला मी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल। सोपी एकदम साधी सोपी पद्धत आहे। आणि जे आपण रातांबेचं जे आपण हे करणार म्हणजे रस येणार आहे काढतो आपण, तर ते खूप आयुर्वेदिक पण आहे। तर त्याची माहिती आपल्याला आजी आणि तृप्ती वगैरे मध्येच आपल्याला देत राहील। तर ही बियांची ना, तर ही व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस बघत राहा। आवडले असल्यास तर नक्की लाईक करा। तर आज आपण बनवत आहे कोकम सरबत। म्हणजे कसं बनवतात त्याची आम्ही आता तुम्हाला प्रोसेसिंग दाखवतोय। तर पहिला आपण बनवायला सांगूया। गावची दिसली पाहिजे हां, पहिले धुवून घे ना हे फळ। आणि कुठे नाही जात बघ, दाखव तृप्ती, हिने बनवायला पाहिजे की नाही। हो मोबाईल धुवून घेतेस ना। थांबा हिला पिशवी देते, पिशवीला हां, तर साईल आणि तृप्ती आहे तर त्याच्यात धुवून घेते। त्याला रातांबे बोलतात, रातांबे धुवून घेते। रातांबे, अच्छा रातांबे तृप्ती बोलते धुवून घ्यायचे। एवढे मोठे आणले हवी, चांगल्या वेळ भेटले ना। कोकम सरबत मोठेच वापरायचे। तर पहिले स्वच्छ धुवून घ्या। आणि काय काय लागणार आहे याचं त्याच्यासाठी? साखर, जिरा, मीठ, जिरं, मीठ, चंपाकळी तिला या तू कापताना ये ना, व्हिडिओ कर इथे या, दाखवतो। ठीक सांग कसं काय करायचं काय ते। हां, ये लवकर। त्याचे 2 तुकडे करायचे। ए गीता वहिनी ये ना, कशाला भाव खायला ये ना। अगं गावच्या लोकांनी दाखवायचं म्हणजे त्यांना कळतं। आम्ही मुंबईचे यार इथे ये, तिकडे जाताना आत्या दाखवते गावची। इथं बस, ये इथं बस। अरे तो बस आणि बोलणार कापून आहे, ये ना। तुला काय नाही बोलायचं। तू फक्त तू सांग मग तृप्ती, तू बोल। हां, पहिलं काय करायचं आहे? रातांबे काय कापून काय बनवतोय ते बोल। हां, कोकम कोकम सरबत बनवते सांगितलं ना मी। त्याच्या प्रोसेस हां, मग सांग मग। पहिल्यांदा कापून घे। रातांबे कापून घेऊया। हां, त्याच्यात मावशी ये बस, साखर बस तू। रातांबे कापून झाल्यावर ह्याच्यामध्ये साखर भरायची। आणि ते काही जिरं पण टाकणार आहे? ते नंतर सांगत जा कसं भरायचं हे बघ। काही पूर्ण भरून ना व्यवस्थित, हां बस। आणि एक एक लावत घेतात। तू पण आण ना चम्मच पटकन। आणतो आधी, तू भरतं सही। तसे हे भरून घ्यायचे आहे ना वाट्या। हां वाट्या भरून घ्यायच्या। याच्यात ठेव, याच्यात ठेवून घे मावशी। आणि ह्या बियांचं काय करणार? ते नंतर मग ते हे करणार, त्याची गोळे तयार करणार पिळून। पिळून हां त्याचं पण रस हे करतात। हां अच्छा, तर पहिल्या वाट्या पहिला भरून घ्यायचा आणि ते पहिला सगळं हे करून घे ना, कापून घे ना एकाने पण। बरोबर, याच्यात मस्त वाटत लावून। हे बघा असं पूर्णपणे भरून घ्यायचं आहे सगळं। ताट आणायला पाहिजे होतं ना, ह्याच्यातच चालेल असं एकावर एक लावलं तर। व्यवस्थित लाव मध्ये। हां, आपला साईल पण आता मदत करतोय। म्हणजे पटापट होऊन जाईल। तरी ह्याचा किती निघेल रस? अर्धा लिटर जास्त होईल। हातानेच हे कर ना। तर पटापट आता सगळेजण मदत करतात आहे आपल्याला। आता हे बघूया आपण प्रोसेसिंग कशी आहे। हे वाट्या भरल्याच्या नंतरला काय करणार? हे सुकत ठेवणार आहे आपण। सुकायला ठेवतो उन्हात। ते किती दिवस ठेवणार आहे आपण? 21 दिवस ठेवतात। 21? मम्मी बोली साखर नाही हळद आणलेलं वाटतं ना। हो, किती दिवस ठेवायचे असेल? 7 महिने।
7 दिवस चालतं. सात. जास्त दिवस ठेवलं तेवढं चांगलं असतं ना. घट्ट होते घट्ट. पण कमीत कमी 7 दिवस ठेवायचे. बेसन नाही परत ते. हे बघ हे असे एकावर एक थर लावून घेतले ना ओल्याच्या. आणि हे बिया सुकवून काय करणार ते? बिया विकतात त्या गोळे करून त्याचे. कशाला ते? हा कशाला ते? तेल पाडतात त्याचे. तेल काढतात? पाडतात हा रातांबे. ह्याचं तेल हे करतात? हा तेल. हे गोळे करून ना? हा ते विकतात. पण तेल तेल कशाला वापरतात? तेल कशाला वापरतात ते? तेल काय माहिती नाही मला आता. ते खाण्याला वापरतात की हा, असं ते दुसरी ते वापरतात औषधी वगैरे. औषधासाठी? औषधी असते. आणि कोकम सर्व उन्हातून चांगलं असतं उलट. उन्हातून चांगलं. हम्म. अपचन वगैरे काय असेल वगैरे हा ना, पित्ताचा त्रास असेल वगैरे तरी जातो. फुल भरा. 1 किलो साखर लागते वाटतं. साखरच खायची जास्त बाकी काय नाही. या पहिलं काय केलं स्टार्टिंगला की धुवून घ्या, मग त्यानंतर मध्ये कट करायचे, बिया काढून घ्यायचे आणि फक्त साखर भरायचे. आणि ते टोटल भरल्याच्या नंतर मग परत वरतून मीठ टाकणार आहे ना? नाही नाही एका याच्यात भरून ठेवणार. एका वाटी. 1 वाटी फक्त भरून ठेवणार. हा. अच्छा बघूया आपण कसं. आता हे आहे ते मीठ आहे ना, हे ते हा हे मीठ आहे आणि पूर्ण ते पण तसंच भरायचं ना पूर्ण. सेम बस बस बस. एक वाटी मिठाची भरायची. आता परत ते भरून ठेवणार साखरेचं. जास्त नको कापवायला. दुसरं भांडं कुठं. ते एकावरच लावून टाक ना मग. एवढं नाव असं. बघ डब्यात ठेवायचं. डब्यात ठेवा. आणलं तर करूनच टाक ना, तेवढं मुंबईला घेऊन येशील आम्हाला. 7 दिवसानंतर घेऊन येशील. कसं झालंय त्याची हे कर मोबाईलवर. नंतर हे काढ. फोटो काढ मोबाईलवर ना, रेडी झालं. 7 दिवसांनी ना, आठवडा. ती सागरला पाठव. घेऊन जायचं तिकडे. कसं घेऊन जाणार? पलटी होईल. हा पलटी होणार सगळं. हे नाही डायरेक्ट झाल्याच्या नंतरला ना 7 दिवसांनी. रातांबे. अच्छा रातांबे. तिकडे जाऊन करायचं. तिकडे तुमच्या इथे काय ठेवायला चान्स आहे? बनवलं बा. हे नंतरला भरणीत काढून ठेवायचं नाही का? भरणी बॉटल. बॉटलमध्ये. भरून ठेवायचं. ते पण बाहेर राहिलं तर खराब नाही होणार ना? नाही. हा झालं बाय माझं काम. तर काकी एवढं मदत केली. भांडी घेऊन येतो पूर्ण. म्हणजे बांधायला नाही भेटलं कापड. वरती कापड लावायचं आपल्याला? कापड लावायला लागेल. कारण की कोंबडी वगैरे येतात ना, कचरा जातो ना आतमध्ये. हां कचरा वगैरे जातो त्याच्यामुळे वरतून कापड लावायचं. आता कावळे वगैरे पलटी करतील ते सगळं. जिऱ्याची भरायची. थांब नको आधी. एक जिऱ्याची भरायला लागेल. भरून ठेवते ना बाकीचा. डबा घेऊन तर येतो सही मोठा. नको तू जिऱ्याची भरणार होता ना ती? आणतो जिरा आणतो. तिथपर्यंत मग तृप्ती आता बाकीचे भरून ठेवते. अजून एक आपल्याला असा टोप लागेल. पटापट भरून टाक. हाताने भर. हाताने होऊन जाईल पटकन वाटतं. हाताने असं सोडून दे ना वाट्या असं हे करून ठेव, लावून ठेव लाईनीत आणि मग ते हे करून घे म्हणजे पटापट. हां असं त्याच्यात तुला पटकन होईल. त्याची एवढे राहील. अजून एक छोटंसं भांडं लागेल आणि एकदम सोपी हे आहे. पटापट होऊन जाते. पण जे आपण ठेवणार आहे ते आता आपल्याला 7 दिवस ठेवायचं आहे असं उन्हातच. ते असे आम्ही वाट्या बनवून ठेवलेले. मध्ये ठेवतो. हे बघ दोघांमध्ये ठेवायला लागेल ना. ते याच्यात ठेवतो आधी 1 वाटी.
सुरीन थोडी मदत करी बस 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 त्याला हे करून ठेव जरा दाब वरतून. तर हे बघा आपण पूर्ण साखरेने केलेलं आहे. 1 वाटी आपले मीठ आहे आणि 1 वाटी जिरं आहे. तर अशी ही प्रोसेसिंग आहे. बरं मग ह्याच्यात भरते डब्यात. हां मग भर. तर ते आपण डब्यात भरूया. कपडा आणलेलास का? साडीचा लागेल ना पातळ. त्याच्यात पण ठेवायला लागेल ना. सेमच लागेल. एक ते छोटे छोटे ठेव. नाही राहून दे ना. हां मीठ भर. मीठ भर ना. कमी नाही होत जास्त होत. आणि जिरं टाके याच्यात. ठीक आहे. आई पण आली आहे. बघते आम्ही कसं बनवतोय. सांग बरोबर केलंय ना. हां नाही चुकत असेल तर सांगत जा मला. अजून काय नाही टाकायचं आहे. मीठ टाकलंय जिरं टाकलंय बरोबर आहे ना. का जुन्या माणसांना खूप माहिती असते या गोष्टीची. बरोबर. झाला. हे आण कपडा आण. ते कपडा आण ना. आणलेलं आहे ना. नाही राहून देते बरोबर आहे ना. बांधायला भेटलं. हे का वरती ठेवूया ना. आता हे पण आपलं झालेलं आहे रेडी. तर 2 भांडे आपले भरलेले. हां ह्याचा होईल ना बहुतेक. भरपूर येईल ना. हा भरपूर. 1 लिटरच्या आसपास होऊन जाईल बहुतेक. आणि ह्या बिया पण वेस्ट नाही जाणार. ह्याचे पण गोळे करून ठेवणार आहे. औषधासाठी. पण कशाला ते औषध वापरतात. तरी पण अंदाजे. नाही तेच माहिती आहे. हां माझ्या आता आठवण नाही. आजीचं वय झालं. पण औषध चांगलं आहे. औषधासाठी वापरतात तेल. तर हे झालेलं आहे आपलं. आता हे आपण सुकत घालूया. एक कपडा लावूया वरती. हा कशाला वापरतात सांग. पोट दुखत राहिलं जुलाब होत राहिलं. हां तर लावायचं. खायचं. अच्छा ते असंच खायचं चमचा. हा असंच अच्छा 1 चमचा ना. पोट दुखत असेल आणि जुलाब वगैरे येत असेल तर आयुर्वेदिक आहे. हां तर आता हे आपण सुकवायला ठेवून देऊया. हे रे आपण आता 7 ते 8 दिवस वरती ठेवूया. आणि तो पण डबान हे असं पत्रावर सुकत ठेवायचं आहे. आणि ह्या साईडला आम्ही तो फणस ठेवलेला आहे. त्या दिवशी आम्ही कापलेला होता. त्याची पण व्हिडिओ येईल. त्याच्यात तुम्ही बघू शकता ते फणस कसं कापतात आणि कसं सुकवून ठेवतात. ह्या डब्यात दोन्ही डब्यात आम्ही ठेवून दिलेला आहे. आता आपण हे बघूया की 7 दिवसानंतर कसं झालेलं असेल. तर त्याची व्हिडिओ साहिल बनवेल पुढे. कारण का जास्त दिवस आम्ही काही इथे आता नाही आहे. तर साहिल राहणार आहे अजून. चल विद्या.
आरामात. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट्सवर कळवा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. इथे या. बाय काय. हाय.